थेट जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्याला अधिकची माहिती देतील। विजय, सद्यस्थिती काय आहे वसई विरारमध्ये पावसाची? प्राजक्ता, वसई विरारमध्ये तुडुंब पाणी भरलेलं आहे। मी आता नालासोपारा जो रेल्वे स्टेशन आहे त्याचा 4 नंबर प्लॅटफॉर्म कडे आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि संपूर्ण हा जो रस्ता आहे कंबरभर पाण्यापेक्षा या ठिकाणी जास्त पाणी भरलेलं आहे। आपण बघू शकता हे जे नागरिक जे आहेत या ठिकाणी या पाण्यातून वाट काढताना दिसत आहेत आणि संपूर्ण जो परिसर आहे या ठिकाणी पाण्याखाली गेलेला आहे। लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय आणि आपण जर पाहिलं तर या संपूर्ण परिसराला पाण्याने आता वेढलेलं ही जी दुकानं आपण समोर बघतोय या दुकानामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। आपण जर पहिलं संपूर्ण हा रेल्वे स्टेशनचा परिसर आहे 4 नंबर प्लॅटफॉर्मच्या परिसर आहे तो संपूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। त्यापेक्षा जास्त या ठिकाणी पाणी आहे। आपण बघू शकता माझ्या आता कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे आणि हा जो परिसर आहे आपण बघू शकता की या ठिकाणी कंबरभर पाण्यामध्ये या ठिकाणी कंबरभर पाणी साचलंय आणि पावसाचा जो धार आहे जी संतत धार आहे जी धो पाऊस पडतोय आणि या ठिकाणी हा जो पूर्ण परिसर पाण्याखाली गेलेला आहे आणि कमरेपेक्षा जास्त पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झालेले आहे। काही लोक या ठिकाणी कामावर जाण्यासाठी आणि ट्रेन सुद्धा पकडतायत आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे जे लोक जे आहेत आपला वाट काढतायत आणि कंबरभर पाण्यातून कारण कामावर जावं लागतं, कामावर नाही गेलं तर आम्हाला आमचा पगार मिळणार नाही असं सुद्धा या ठिकाणी सांगतायत आणि त्यामुळे हा जो परिसर आपण जर पाहिला तर पूर्णतः जलमय झालेला आहे। कंबरभर पाण्यामध्ये आता मी सुद्धा कंबरभर पाण्यामध्ये आहे आणि लोकांना आवाहन करतोय की या ठिकाणी जर अति महत्वाचं काम असेल तरच या, अन्यथा तुम्ही येऊ नका कारण कामापेक्षा जीवाची जी हे किंमत आहे ती फार मोठी आहे। कारण आपला जीव सांभाळा, सुरक्षित राहा आणि जर जायचं असेल सगळ्यांनी सुरक्षित राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। विजय, तुम्ही देखील स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा। सध्या चौपाटीवरची ही दृश्य आपण पाहतोय, मुंबई चौपाटीची ही दृश्य आज हायटाईडचा इशारा देण्यात आलेला आहे। आपण पाहतोय तर आज मुंबईला, ठाण्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबईतल्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडतोय आणि अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। नालासोपाऱ्यामध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे। नालासोपाऱ्यातली ही दृश्य, गाड्या या पाण्यामध्ये बुडतायत, काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचलेलं आहे। तर मुंबईतल्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असून या पावसामुळे चुनाभट्टी परिसरात पाणी साचलेलं आहे। चुनाभट्टी परिसरातली ही दृश्य मुंबईला मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे आणि याच पाण्यातून या नागरिकांना प्रवास करावा लागतोय। गाड्या खरं तर या पाण्यामध्ये बुडालेल्या पाहायला मिळत आहेत। चुनाभट्टी परिसरातली ही दृश्य आहेत। मुंबईतल्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे। चुनाभट्टीमध्ये आपण बघू शकता की इकडे वॉटर लॉगिंगला सुरुवात झालेली आहे। अशा पद्धतीने इथे पाणी भरायला सुरुवात झाली। आपण बघू शकता हे 2 लोक एक बॅटरी घेऊन चाललेली आहेत कामासाठी आणि त्यांनाही किती त्रास होतोय या पूर्ण लेन बंद झाला। हा रस्ता जो आहे हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला चुनाभट्टी स्टेशनला जोडतो आणि हा रस्ता हा एक महत्वाचा रस्ता आहे असं म्हणू शकतो रहदारीसाठी। पण या रस्त्यात पूर्णपणे आपण बघू शकता एक नदीचं स्वरूप याला आलेलं आहे। इथे पंप आहेत आणि हे पंप अनेक वेळा बंद असतो। आपण बघू शकता की हे बीएमसीचेच कॉन्ट्रॅक्टर आहेत की जे बॅटरी घेऊन आलेले आहेत। हेवी पंप चालू करण्यासाठी ते येतील की इथलं पाणी जे आहे ते काढतील। नाला जो आहे इथला बघू शकता आपण की कशा पद्धतीने इथे ओव्हरफ्लडेड आहे। जेव्हा इथे मोठ्या प्रमाणात मुंबईत पाऊस होतो तेव्हा पाणी इथे साचतं आणि इथलं लोकांचं जनजीवन जे आहे ते अगदी ठप्प होऊन जातं। म्हणजे लोक घरातून बाहेरही पडू शकत नाहीत अशी सिच्युएशन असते। त्यामुळे सध्या मुंबईत पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि आपण ही दृश्य जी आहेत ती गुलमोहर लेन सायन मधून आपल्याला दाखवत आहोत। मयुरेश गणपती, नेटवर्क 18 साठी मुंबई।